टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार धडाम कोसळलेला आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे। गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा झालेले आहेत। बाजारामध्ये ब्लॅक मंडे पुढे नेमकं काय होणार? जगभरात महागाई वाढण्याची भीती सध्या तरी व्यक्त केली जाते। कंपन्या दिवाळखोरीमध्ये जाण्याची सुद्धा भीती सध्या वर्तवली जाते। बाजारामध्ये ब्लॅक मंडे, त्यामुळे पुढे नेमकं काय होणार आहे? नोकऱ्या कमी होणार आहे, पगार वाढ होणार नाहीये। एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्या नवीन वर्षाची सुरुवात, नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे। पगार वाढीच्या सर्वांना अपेक्षा असताना ही मोठी बातमी, अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची भीती सुद्धा आपल्याला बघायला मिळते। कोरोना नंतरची सर्वात मोठी घसरण आपल्याला बघायला मिळणार आहे। शेअर बाजारामध्ये आज ब्लॅक मंडे बघायला मिळतोय आणि आज साधारणतः आशियाई बाजारामध्ये 8% घसरण झालेली आहे। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी पुन्हा एकदा मुख्य संपादक निलेश खरे सर जोडले गेलेत। सर, आपण जर बघितलं तर जागतिक ट्रेड वॉर होण्याच्या भीतीनं आजचा बाजार कोसळला असल्याचं सांगितलं जातंय। याचा नेमका अर्थ काय आहे, या संदर्भात काय सांगाल? सेजल, मी नीट प्रश्न ऐकू शकलो नाही, पुन्हा सांगशील प्रश्न? हो सर, ऍक्च्युली जागतिक ट्रेड वॉर होण्याच्या भीतीने आजचा शेअर बाजार घसरला असं सांगितलं जातंय। याचा नेमका अर्थ काय आहे, या संदर्भात काय सांगाल? मुख्यतः शेअर बाजार कोसळण्यामागचं कारण हे ट्रेड फेअर वॉर अशा स्वरूपाचं चित्र या ठिकाणी तयार होत आहे। अमेरिकेनं मधल्या काळामध्ये टेरिफ हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा निर्णय घेतला। टेरिफ म्हणजे काय? तर तुम्ही जो माल अमेरिकेमध्ये निर्यात करता, आता जर भारत हा निर्यातक आहे अमेरिकेतला, तर अमेरिकेमध्ये आपण जो माल निर्यात करू त्यावर 26% इतका टॅक्स आकारण्याचा निर्णय ट्रम्प गव्हर्नमेंटने घेतला। 26% टॅक्स लावल्यानंतर 100 रुपयाची वस्तू ही 126 रुपयांची होते। त्यामुळे साहजिक आहे भारतातून जाणारा माल हा महाग होतो। इतर देशातून येणारा माल जर त्यापेक्षा स्वस्त असला तर त्यांना संधी मिळते, नाहीतर अमेरिकेतल्या नागरिकाला अमेरिकेतूनच माल विकत घ्यावा लागतो। अन्यथा भारतीय उद्योजकाला अमेरिकेमध्ये उद्योग सर, माफ करा, पुन्हा काही वेळासाठी थांबवते। आपल्यासोबत अर्थतज्ञ गिरीश टिळक जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरून। गिरीशजी, तुमचं खरं तर स्वागत आहे साम टीव्ही मध्ये। मात्र आज अतिशय मोठी घसरण जी ती आपल्याला शेअर बाजारामध्ये दिसतेय, ब्लॅक मंडे दिसतोय, नेमकं काय सांगाल या संदर्भात? ब्लॅक मंडे म्हणून मी स्वतः असं म्हणेन की अपॉर्च्युनिस्टिक इन्व्हेस्टमेंट करण्याची एक खूप चांगली संधी आहे। जे इंट्रिन्सिक व्हॅल्यू स्ट्रॉंग असणारे जर शेअर काही पडले असतील तर ते नक्कीच घ्यावे, कारण मंदी रोज येत नाही आणि शेअर बाजारामध्ये तेजी आणि मंदी हे चालतच राहतं। हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। गोष्ट नंबर 2, आता मी दुबईत आहे आणि दुबईमध्ये मी जेव्हा सौदी अरेबियापासून दुबईमधल्या काही उच्च पदस्थांशी बोलतोय तेव्हा ते असं म्हणतायत की येस, प्रॉबेबली पुढचे 3 महिने हे सगळं स्थिर स्थावर व्हायला लागेल। तिथपर्यंत आता खूप चांगल्या क्वालिटीचे शेअर्स पडले असतील तर त्या घ्यावे आणि गुंतवणूक चांदी आणि सोन्यामध्ये करावी, कारण ते एक रोख मटेरियल तुमच्या घरामध्ये असेल, त्याचा तुम्ही उपयोग पण करू शकता। सर, आपण जी आज घसरण बघितलेली आहे त्यानंतर जोखीम व्यवस्थापनासाठी गुंतवणूकदारांनी खास करून नेमकं काय शिकायला हवं, या संदर्भात आपण काय सांगाल? गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये खरं म्हटलं तर सामान्य गुंतवणूकदारांनी ज्यांना शेअर मार्केटचा रोजचा अभ्यास नाही त्यांनी म्युच्युअल फंड आणि SIPच्या माध्यमातूनच गुंतवणूक करावी। सामान्य गुंतवणूकदारांनी जे किंवा प्रोफेशनल्सनी सुद्धा जे 24 तास स्टॉक मार्केटशी कनेक्टेड राहू शकत नाहीत अशाने सुद्धा डे ट्रेडिंग पासून लांब राहावं। आणि मी मगाशी म्हटलं तसं की आज जर 4000 मार्कांनी शेअर मार्केट पडलेलं आहे, तर काही खूप चांगल्या कंपन्यांचे शेअर जे गेल्या दीड वर्षाच्या तेजीमध्ये खूप वाढले होते ते चांगल्या प्रमाणात पडले असतील तर ती घ्यायची एक सुवर्ण संधी आहे आणि ती लॉंग टर्म इन्व्हेस्टर्सने नक्की उचलावी असं माझं मत असेल। निश्चितच धन्यवाद सर, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी।